लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार सोमवार तारीख 15 जून आणि महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो तुमच्यासाठी. 24वा हप्ता मे आणि जून या 2 महिन्याचा निधी आजपासून वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच मुख्यमंत्र्यांनी एक नवीन बैठक घेतलेली आहे आणि या नवीन बैठकीच्या अंतर्गत नवीन निर्णयसुद्धा या ठिकाणी झालेले आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार, सोबतच नवीन जिल्ह्यांच्या याद्या नेमकं कोणत्या जाहीर झालेल्या आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार का त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. कुठल्याही उशीर न करता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची अपडेट आपण आज लगेच तुम्हाला देऊन टाकणार आहोत. तर बघा, आजपासून पैसे वाटपाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे. नवीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. एकूण 17 जिल्ह्यामध्ये आणि 7 बँकेमध्ये आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होणार आहे. आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवा दिवसचा दिवस, 3 दिवस सलग तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. तर आपण बघणार आहोत 17 जिल्ह्यांच्या नवीन याद्या, सोबतच नवीन बँकांच्या याद्या देखील काही आलेल्या आहेत. तर बघा, आता पैसे कधी भेटतील तर हे बघा, GR तर 2 दिवस झाला आला होता, परंतु त्या GRच्या अंतर्गत तर खरं म्हणलं तर आजपासून सुरुवात वितरणाची होणार आहे. ती मग सुद्धा 3,000 रुपये आज दुपारपासूनच पैसे वाटपाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या ठिकाणी शासन आदेश तर काढलेला आहेच अगोदर, त्याच्यासोबत DBT सिस्टममध्ये मंजुरी भेटलेली आहे. त्याच्यानंतर DBTचं बटनसुद्धा दाबण्यात आलेलं आहे. व मित्रांनो, DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. तर बघू शकता, आज जो पैशाचं वितरण जे आहे ते यादीनुसार वितरित केले जाणार आहेत. तर 3 याद्या, 36 जिल्हे अशा पद्धतीने प्रशासनाचं वितरणाचं नियोजन यांनी या ठिकाणी आखलेलं आहे. तर बघा, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी याच यादीनुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पैसे वाटप करण्यासंदर्भात. भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न होता, सर किती भेटणार? तर जर तुम्हाला मागील 4 महिन्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला एकूण 6,000 रुपये भेटणार आहेत. आणि जर पैसे आले असतील मागील महिन्याचे तर या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे असे मिळून तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. महिला सशक्तीकरणासाठी किंवा महिलांच्या फायद्यासाठी रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार आहे. महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर तर आलेली आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार? तर बघा, पैसे वितरणासाठी काही निवडक जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींना भरपूर मोठा दिलासा भेटलेला आहे. भरपूर दिवसापासून पैसे आज येतील, उद्या येतील हा प्रश्न किंवा उत्तर लाडक्या बहिणींना भेटत होते, परंतु आता तसं होणार नाही. आता थेट निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि आज पैसे 100% वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर बघा, एकूण 2 महिन्याचा निधी भेटणार आहे. जे 2 महिन्याचे थकीत हप्ते राहिले होते तर ते हप्तेच जे आहेत तुम्हाला आता 2 महिन्याचे एकत्रितरित्या वितरण केले जाणार आहेत. चला तर बघूया जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आहे, की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. ती जिल्ह्यांची यादी बघूया आपण. सोबतच बँकांची यादीही आलेली आहे, जी की अतिशय महत्त्वपूर्ण यादी आहे. कारण की आता या निवडणूक बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर मग आता जाणून घेऊया जिल्ह्यांची नावे. त्याच्या अगोदर बघा, जर तुम्हाला 1,500 किंवा 3,000 पाहिजे असतील तर तुम्ही पात्र आहात का हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. कारण की महाराष्ट्रातील महिला तुम्ही असायला पाहिजेत. सोबतच तुमचं वय 21 ते 65 वर्ष असायला पाहिजे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. सरकारी नोकरी नसलेली महिला पाहिजे. तुम्ही जर सरकारी गव्हर्नमेंट जॉब असेल तुम्हाला तर मग मात्र 3,000 रुपये भेटणार नाहीत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता लाडकी बहीण योजनाचं पैसे वितरणाचं वेळापत्रक आपण जाणून घेऊया. म्हणजे काय, तर 3 दिवस 36 जिल्हे कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना आजपासून मागील हप्ता वितरण तर सुरू झालेलं आहे. काही लाडक्या बहिणींना पैसेसुद्धा जमा झाले असतीलही, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC केली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत जमा या ठिकाणी होत आहेत. KYC जर पूर्ण असेल तुमची तरच आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात होणार आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या दरम्यान हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे पाठवा. ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही अशा लाडक्या बहिणींना सध्या तरी थोडंसं वंचित राहू द्या असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुमची KYC झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते आज होऊ शकतं. याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे
जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी नवीन यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. नवीन लाभार्थी यादी यामध्ये समावेश आहे. लाभार्थी यादीचा पात्र महिलांची नावं त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्याच्या अंतर्गतच महिलांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की पैसे जमा झाले की लगेच विड्रॉ तुम्ही करून घेऊ शकता. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे आदेश व अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जे आहेत ते आता जमा करणार आहेत. ते सुद्धा 17 जिल्ह्यांच्या यादीनुसार. चला तर आता मग जाणून घेऊया 17 जिल्ह्यांची यादी. जे की जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 3,000, काही जिल्ह्यामध्ये 4,500, काही जिल्ह्यामध्ये 6,000पर्यंत सुद्धा रक्कम या ठिकाणी वितरित होणार आहे. कारण की जर तुम्हाला मागील पैसे भेटले नसतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडतील आणि जर मागील पैसे भेटले असतील तर कमी पडतील, असा विषय होणार आहे. आता बघूया आपण हे 3 दिवसात नेमकं कोणते ते महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये थेट निधीचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की पैशांचं वितरण, पैसे आले म्हटल्याच्यानंतर वितरण जे आहे ते आजपासूनच सुरू होणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आता उशीर नाही, आता थेट पैसे वाटप असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळेच आज पैशांचं वितरण जे आहे ते जिल्ह्याच्यानुसार केलं जाणार आहे. तर बघा, डीबीटीचं बटनसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी दाबलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी होत असते. तर डीबीटीचं बटन तर दाबायचं झालं, नंतर अशा पद्धतीने तुम्हाला आज SMS जे आहे ते पडून जाणार आहेत. पैसे जमा झाले, क्रेडिट झाल्याचे असे SMS जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे पडून जाणार आहेत आणि मेसेज पडले म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर सुरुवात झाली. आता महत्त्वाचं म्हणजे सर्व बँका असतील, सोबतच यांना बँकेंना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही पैसे वाटप करण्यास अजिबात उशीर करू नका. जेवढ्या लाडक्या बहिणी महत्त्वाच्या आहेत, सर्व प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला पैसे ट्रान्सफर कराच असे आदेश लाडक्या बहिणींसाठी सर्व बँकांना देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे, आम्ही पैशांचं वितरणाची सुरुवात जी आहे आजपासूनच करत आहोत. त्याच्यानंतर डीबीटी संघ तर कामाला ऑलरेडी लागलेलेच आहे. कारण डीबीटीचं बटन दाबलं म्हणजे काय, पैसे ट्रान्सफर होण्याची सुरुवात झाली. तर बघूया अगोदर बँकांची यादी बघूया, त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सांगून टाकणार आहोत आपण तुम्हाला. तर पहिली बँकांची यादी आहे मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक. तर या गव्हर्नमेंट ऑफिशियल्स बँक आहेत आणि या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं किंवा निधीचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. याच्यानंतर बघितलं तर मित्रांनो, पैसे कोणते भेटणार, तर मे आणि जून हे 2 महिने लक्षपूर्वक बघा. जर मेचे पैसे आले असतील तर जूनचे तुम्हाला 1,500 भेटतील आणि मेचे पैसे आले, जूनचे नसतील आली तर 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत. तर बघा, ही पहिली यादी होती बँकांची. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक. त्याच्यानंतर दुसरी यादी आहे मित्रांनो, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. त्याच्यानंतर तिसरी यादी आहे IDFC फर्स्ट बँक, स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स, एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. आता बघूया आपण 17 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया, ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. तर बघा, पुणे असेल, मुंबई उपनगर, अकोला, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर, नागपूर साईडला देखील आज थोडेफार प्रमाणात पैसे वितरित होणार आहेत. त्याच्यानंतर सोलापूर असेल, धुळे असेल, अहिल्यानगर असेल, सांगली, नांदेड, ठाणे, जळगाव. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज ही 17 जिल्ह्याची यादी आलेली आहे. आज दुपारपासून वितरणाची सुरुवात होईल. त्या 17 जिल्ह्यामध्ये जर पैसे भेटणार त्याच्यासोबतच ही पहिली यादी आजची असणार आहे मित्रांनो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. उद्या असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार. आणि परवा दिवशी असणार आहे मित्रांनो अमरावती साईड, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने पैशाचं ट्रान्सफर होणार आहेतच. आणि जर तुम्ही KYC केले नसेल तर बँकेत जाऊन देखील KYC करू शकता. सोबतच पैसे ट्रान्सफर झाले की नाही ते तुम्ही अकाउंटमध्ये जाऊन देखील चेक करू शकता. सोबतच युनियन बँक ऑफ इंडिया, जे की आधार लिंक खाते आहे का ते देखील तुम्ही ऑनलाईन चेक करा. आधार लिंक असेल तर मग प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाचा SMS जे आहे ते आज लाडकी बहिणींना पडू शकतात. त्याच्याविषयी त्यांनी माहिती सांगितलेली सुद्धा आहे या ठिकाणी. तर बघूया आपण आता DBTची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे. तर बघा, पहिली प्रक्रियाची सुरुवात तर झालेली आहे. DBTचं बटन दाबलेलं आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्यांची यादीची पडताळणी,
देखील सुरुवात झालेली आहे आणि थेट बँकांमध्ये लाभ पाठविण्याची सुरुवातसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच्यानंतर यशस्वी झाल्याच्यानंतर खात्यात जमासुद्धा होणार आहेत पैसे आज भरपूर लाभार्थ्यांच्या यादीमध्ये. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण की आज ज्या जिल्ह्यांची आपण यादी दिलेली आहे तुम्हाला, मुंबई असेल, उपनगर असेल, नाशिक, ठाणे, हिंगोली, धाराशिव, बीड, परभणी, तर या ठिकाणी देखील पैशांचं वितरण होणार आहे. आणि आता भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, सर हप्ता वाढ कधी होईल, कधी होईल? तर बघा, आता पुढच्या महिन्यापासून 21 रुपये होऊ शकतात मित्रांनो, कारण की हे बघा, जशी महागाई वाढत चालली आहे तसं लाडक्या बहिणीलाही पैसे कमी पडत आहेत. नक्कीच पैसे कमी पडत असतील तर व्हिडिओला लाईक करून टाकू शकता तुम्ही. आम्हाला इकडे पैसे तुम्हाला नक्कीच कमी पडत आहेत. त्याच्यामुळे तो तर एक विषय झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं ठरणार आहे, कारण की ई-के-वाय-सी असल्याशिवाय कुठल्याही लाडक्या बहिणीला पैसे भेटणार नाहीत. आता जाणून घेऊया आपण 3 मोठ्या गिफ्ट संदर्भात. हे 3 गिफ्ट नेमकं कोणते आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे, कारण की फ्री गिफ्ट योजना बनल्यानंतर प्रत्येक बहिणीला भेटायला पाहिजे. पहिली गोष्ट आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मोफत गॅसची टाकी. त्याच्यानंतर असणार आहे दुसरी गोष्ट 30 प्रकारचा नवीन भांडी संच. त्याच्यानंतर असणार आहे सौर ऊर्जेवर चालणारी सौर ऊर्जेची चूल, या ठिकाणी त्यामध्ये समावेश आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. आणि पैशांचं वितरणाची सुरुवात तर झालेली आहे मित्रांनो, परंतु बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तरच तुम्हाला भांडी भेटणार आहेत. आणि सौर ऊर्जा चूल जी आहे ती अंदाजे भेटू शकते, कारण की अजून याच्याविषयी कुठली ऑफिशियल माहिती आलेली नाही, परंतु भेटण्याचं एक सूत्रांद्वारे माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर त्यामुळे भेटू शकते. त्यासाठी अर्ज कधी चालू झाले की लगेच आपण तुम्हाला सांगून टाकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर 1521 रुपये करायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल, व्हिडिओच्या खाली हाईप देखील करू शकता, जेणेकरून आम्हाला देखील समजेल की लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत नितांत गरज आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसे वाढवायला पाहिजे. त्यासाठी आपण वरतीपर्यंत प्रयत्न करणार आहोत. चला तर आता बघूया, आता ज्या अपात्र लाडक्या बहिणी झाल्या होत्या त्या पुन्हा पात्र होणार का? तर हो मित्रांनो, 100% होणार, कारण की के-वाय-सी पोर्टल पुन्हा एकदा ओपन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर्गत तुम्ही पुन्हा एकदा के-वाय-सी करू शकता. आणि के-वाय-सी झाली म्हणजे काय, तुम्ही पुन्हा एकदा पात्र होऊ शकता योजनेसाठी. तर बहिणीनो, आज तयार राहा तुम्ही, कारण की आज पैसे वितरित होणार आहेत 3000 रुपये. पैसे आले की तुम्ही बँक खात्यातून ते काढून घेऊ शकता. 3000 रुपये लाखो बहिणींच्या खात्यामध्ये थेट DBTद्वारे पैशांचं वितरण जे आहे या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आज दुपारीपर्यंत सर्व लाडकी बहिणी तयार राहायचं आहे, कारण की आज दुपारी पैशांचं वितरण अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी केलं जाणार आहे. आत्ताच नवीन GR सुद्धा आलेला आहे. त्याच्या अंतर्गत सिलाई मशीन देखील योजना, एक नवी योजना आहे, ती देखील आता काही दिवसांच्या नंतर सुरुवात होऊ शकते. कारण की हे बघा, कुठली योजना असेल, सुरुवात झाली म्हणजे लगेच योजना चालू होते असं नाही. सुरुवात झाल्याच्यानंतर 2 ते 3 महिने जातात. कधी कधी फॉर्म भरूनही काही रिस्पॉन्स येत नाही. त्यामुळे काळजी करायची नाही. व्हिडिओला लाईक करून तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता, कारण की आज ज्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे त्या लाडक्या बहिणींना आज पैसे आजपासून भेटण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.